क्वेश्चन नंबर 12, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. काही न्यूमरिकल दिलेलं आहे ते आपल्याला सॉल्व करायचे. त्यामध्ये फर्स्ट ए, हीट एनर्जी इज बिंग प्रोड्यूस इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट ॲट द रेट ऑफ 100 वॅट्स. द करंट ऑफ 3 अँपियर इज फ्लोइंग इन द सर्किट. व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. एक सर्किट आहे, सर्किटमध्ये प्रोड्यूस झालेला हीट एनर्जीचा रेट दिलेला आहे, दॅट इज 100 वॅट्स. त्यानंतर सर्किटमधून पास होणारा करंटसुद्धा दिलेला आहे, करंटची व्हॅल्यू आहे 3 अँपियर. आपल्याला विचारलं आहे रेजिस्टन्स काय असणार आहे त्या सर्किटचं, म्हणजे आपल्याला आरची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. समजला क्वेश्चन काय? सिम्पल क्वेश्चन आहे. एक सर्किट सांगितलं आहे, त्या सर्किटमध्ये एक रेजिस्टन्स आहे, ठीक आहे. या रेजिस्टन्सची व्हॅल्यू मला फाईंड करायची आहे. इथून काही करंट पास होतोय, त्या करंटची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि त्यानंतर या सर्किटमध्ये इथे हीट जी प्रोड्यूस होते किंवा हीट एनर्जी जी प्रोड्यूस होते त्याचा रेट दिलेला आहे, हीट एनर्जी प्रोड्यूस पर युनिट टाइम दॅट इज इक्वल टू 100 वॅट. तर आपल्याला आरची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. ओके, हीट आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, हीट प्रोड्यूस्ड पर युनिट टाइम, म्हणजे नेमकी कसली व्हॅल्यू दिलेली आहे. हीट काय असते? हीट इज एनर्जी, राईट. सो एनर्जी पर युनिट टाइम. एनर्जी पर युनिट टाइम म्हणजे काय असतं? आपल्याला माहिती आहे रिलेशन पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम, राईट. पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. एनर्जी अपॉन टाइम ही व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजेच आपल्याला कसली व्हॅल्यू दिलेली आहे? पॉवरची व्हॅल्यू दिलेली आहे. सो दॅट व्हॅल्यू ऑफ पॉवर इज 100 वॅट. किंवा हे जरी नाही समजलं, इथे युनिट काय आहे? वॅट युनिट आहे. वॅटमध्ये आपण काय मेजर करतो? पॉवर मेजर करतो. म्हणजे 100 वॅट ही कसली व्हॅल्यू दिलेली? पीची व्हॅल्यू, म्हणजे पॉवरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सो व्हॅल्यू ऑफ पी इज 100 वॅट. त्यानंतर करंट दिलेला आहे, आय इज इक्वल टू 3 अँपियर. पॉवर दिलेला आहे, करंट दिलेला, आपल्याला फाईंड करायचं आहे रेजिस्टन्स. पॉवर करंट यांना रिलेट करणारं कोणतं रिलेशन आपल्याकडे आहे? आपल्याला माहिती की पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. त्यानंतर आता आपल्याला काय फाईंड करायचं? आपल्याला आरची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. आय आपल्याकडे आहे, मग व्हीला मी आरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकते युजिंग ओम्स लॉ. व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर ॲज पर ओम्स लॉ. त्यामुळे व्हीला मी कसं रिप्लेस करू शकते? व्ही इज इक्वल टू आय आर, राईट. त्यामुळे मी आता काय करणार? ही जी व्हीची व्हॅल्यू ही आय आरनी रिप्लेस करणार. आय आर मल्टिप्लाइड बाय आय. सो दॅट इज इक्वल टू आय स्क्वेअर आर अँड हेज पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. यामध्ये करंटची व्हॅल्यू माझ्याकडे आहे, पॉवरची व्हॅल्यूसुद्धा आहे, मला आरची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. सो जस्ट इक्वेशन रिअरेंज करायचा. देअरफॉर आर इज इक्वल टू पी अपॉन आय स्क्वेअर, राईट. पॉवर आहे 100 आणि करंट आहे 3 अँपियर, सो 3 स्क्वेअर. सो 100 अपॉन 9. 100 अपॉन 9 11.11 ओहम. सो व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इन द सर्किट इज 11.11 ओहम. ओके, सिम्पल क्वेश्चन होता. आपण काय रिलेशन यूज केलं? पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. त्यानंतर व्होल्टेज युजिंग ओम्स लॉ आपण व्हीला रिप्रेझेंट केलं किंवा एक्सप्रेस केलं ॲज आय आर. सो पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. याचा यूज करून आयची व्हॅल्यू माहीत होती, आरची व्हॅल्यू माहीत होती, त्यामुळे आरची व्हॅल्यू आपण फाईंड केलेली आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड बी, 2 टंगस्टन बल्ब्स ऑफ वॅटेज 100 watt and 60 watt power work on 220 volt potential difference. If they are connected in parallel, how much current will flow in the main circuit? काय सांगितलं? 2 बल्ब आहे, वॅटेज मेन्शन केलं म्हणजे पॉवर रेटिंग दिलं किंवा आपण पीची व्हॅल्यू दिली असं बोलू शकतो. सो फर्स्ट बल्बसाठी आपण पॉवर कन्सिडर करू शकतो P1 इक्वल टू 100 वॅट. सेकंडसाठी P2 दॅट इज इक्वल टू 60 वॅट. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे, त्याच्या अक्रॉस असणारा, त्या दोन्ही बल्बच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे, म्हणजे व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे, V 220 वोल्ट. त्यानंतर हे जे बल्ब्स आहे हे पॅरलल कनेक्शनमध्ये आहे. पॅरलल आणि सिरीज कनेक्शन आपण रजिस्टरमध्ये बघितलेलं आहे. ज्यावेळेस मी असे 2 रजिस्टर लागोपाठ जॉईन करते एकामागे, त्याला मी बोलते सिरीज कनेक्शन. पॅरलल म्हणजे काय? एक रेजिस्टन्स इथे आणि एक रेजिस्टन्स इथे, म्हणजे एका 2 कॉमन पॉईंटमध्ये ज्यावेळेस मी असे रेजिस्टन्स कनेक्ट करते त्यावेळेस मी बोलेल त्याला पॅरलल कनेक्शन. तसंच बल्बसाठी आपण यूज करू शकतो. पॅरलल बल्ब आहे म्हणजे काय? एक बल्ब इथे असणार आहे आणि दुसरा बल्ब इथे असणार आहे आणि असे कॉमन पॉईंट असणार आहे 2. ओके, इफ द बल्ब्स आर कनेक्टेड इन पॅरलल, हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन सर्किट. तर मेन कंडक्टर, तर मेन कंडक्टरमध्ये टोटल किती करंट फ्लो होणार आहे ते आपल्याला फाईंड करायचं आहे. क्वेश्चन समजला? 2 बल्ब दिलेले आहे टंगस्टनचे बी. सो त्यासाठी आपल्याला व्हॅल्यू दिलेली वॅटेजची म्हणजे P1ची व्हॅल्यू आहे 100 आणि P2 आहे 60 वॅट. ओके, त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्हीची व्हॅल्यू किती आहे? 220 वोल्ट. आपल्याला काय सांगितलं? हे जे 2 बल्ब आहे हे पॅरलल कनेक्शनमध्ये आहे. 2 बल्ब पॅरलल कनेक्शनमध्ये आहे म्हणजे एक बल्ब असा असेल आणि सेकंड बल्ब इथे असणार आहे. ठीक आहे, हे झालं पॅरलल कनेक्शन. पॅरलल कनेक्शन आहे म्हणजे त्याच्या अक्रॉस सेम पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे व्हीची. V इज इक्वल टू 220 वोल्ट.
आपल्याला विचारलं आहे की मेन कंडक्टरमधून किती करंट पास होईल. मेन कंडक्टरमधून किती करंट पास होईल म्हणजेच काय, टोटल सर्किटमधून किती करंट पास होणार आहे. इथे आपण काय म्हणतो की ही जर बॅटरी असेल तर पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट निघतो. सो सपोज टोटल करंट किंवा मेन कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट जर मी आय कन्सिडर केला, आय इथून असा निघणार, इथे येणार, इथे आल्यानंतर काय होणार, आयला या करंटला 2 पाथ मिळत आहे. काही करंट इथे जाणार, काही करंट इथे जाणार. जर मी हा बल्ब 1 कन्सिडर करते, हा बल्ब 2 कन्सिडर करते, इथून जाणार करंट मी I1 कन्सिडर करेल, इथून जाणार करंट मी I2 कन्सिडर करेल. दोन्ही करंट असे येतील आणि सर्किट कंप्लीट होणार आहे. तर मला फाइंड करायची व्हॅल्यू ऑफ आय. आयची व्हॅल्यू मी कशी फाइंड करू शकते, आय हा करंट असा येतो आणि इथे जाऊन तो स्प्लिट होतोय. म्हणजेच काय, मी असं लिहू शकते आय इज इक्वल टू I1 प्लस I2. ठीक आहे, आय इज इक्वल टू I1 प्लस I2. ह्या दोघां मिळूनच करंट आय फॉर्म होतो. सो आय इज इक्वल टू I1 प्लस I2 हे तर मी लिहू शकते. याच्या पुढे मी काय करणार, ह्या रिलेशनचा यूज मी कसा करणार. माझ्याकडे पॉवरची व्हॅल्यू आहे, त्यानंतर व्होल्टेज दिलेला आहे. पॉवर आणि व्होल्टेजमध्ये कोणतं रिलेशन असतं, P इज इक्वल टू V इंटू आय, हे आपण बघितलेलं आहे. मग यावरून मी आयची व्हॅल्यू फाइंड करू शकते. आय इज इक्वल टू P अपॉन V. I1 काय असणार आहे, P1 अपॉन V. I2 असणार P2 अपॉन V. P1 P2 Vची व्हॅल्यू आहे, म्हणजेच मला आयची, यांची ॲडिशन केलं मला आयची व्हॅल्यू मिळणार आहे. आय म्हणजेच काय, मेन कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट. समजलं कसं सॉल्व करायचं आहे. सो सोल्युशन, लेट टोटल करंट in the main conductor be I. Okay, let current through bulb 1 be I1 and current through bulb 2 be I2. Since bulbs are in parallel connection, पॅरलल कनेक्शनमध्ये व्होल्टेज नेहमी सारखं असतं, हे आपण बघितलेलं आहे. पॅरलल कनेक्शन आहे, व्होल्टेज याच्या अक्रॉस सेम व्होल्टेज असणार आहे, याच्या अक्रॉस सेम व्होल्टेज असणार आहे. सो बल्ब्स आर इन पॅरलल कनेक्शन, वी कॅन राईट टोटल करंट, इथे येऊन स्प्लिट होते म्हणजे आय इज इक्वल टू I1 प्लस I2. ठीक आहे, आय इज इक्वल टू I1 प्लस I2. ऑल्सो वी नो P इज इक्वल टू V इंटू आय अँड देअरफॉर आय इज इक्वल टू P अपॉन V. करंट इज इक्वल टू पॉवर अपॉन व्होल्टेज. याला जर मी 1 बोलले तर मी लिहिणार फ्रॉम 1 मला फाइंड करायची व्हॅल्यू ऑफ आय. ठीक आहे, आय इज इक्वल टू I1 काय असणार आहे, याच्यावरून आपण असं लिहू शकतो, आय जर P अपॉन V असेल तर I1 काय असणार आहे, I1 असणार आहे पॉवर P1 अपॉन V. V तर सारखाच असेल दोन्ही ठिकाणी, त्यामुळे V सेम असणार आहे, फक्त पॉवर चेंज होणार आहे. आणि I2 काय असणार आहे, P2 अपॉन V. सो आय इज इक्वल टू P1 अपॉन V, I2 इज इक्वल टू P2 अपॉन V. दिस इज व्हॅल्यू ऑफ आय. and therefore I is equal to P1 आहे 100, त्यानंतर व्होल्टेज आहे 220, P2 60 अपॉन 220. सो इथे डिनॉमिनेटर 220, न्यूमरेटर 160. याला जर मी 2 ने डिवाइड केला तो 0.727 करंट आहे, त्याचं युनिट असणार आहे ॲम्पियर. सो आयची व्हॅल्यू आली 0.727 ॲम्पियर. आय म्हणजे काय, मेन कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट. त्यामुळे आपण एनला आन्सर लिहिणार, हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. 0.72 ॲम्पियर करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. ठीक आहे, समजलं. अगेन इथे परत आपण हेच रिलेशन यूज केलेलं आहे, P इज इक्वल टू V इंटू आय. ओके, त्यानंतर आपल्याला अजून एक रिलेशन माहिती, V इज इक्वल टू IR और V अपॉन I इज इक्वल टू R, ओम्स लॉ. तर याचा यूज आतापर्यंत आपण केलेला आहे. आता थर्ड, हू विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी, 500 वॅट TV सेट इन 30 मिनिट्स और 60 वॅट हीटर इन 20 मिनिट्स. तर TV सेट आणि हीटर याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली, TV सेट आहे आणि हीटर आहे. त्यानंतर काही पर्टिक्युलर टाईममध्ये किती एनर्जी तो कन्झ्युम करत आहे ते सुद्धा ती इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल TV सेटसाठी 500 वॅट इन 30 मिनिट्स आणि हीटरसाठी 600 वॅट इन 20 मिनिट्स. मग इलेक्ट्रिकल एनर्जी कुठे जास्त स्पेंड होणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सिम्पल क्वेश्चन आहे अगेन हा. सी, हू विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी, TV सेट आणि सेकंड आहे हीटर. TV सेटसाठी पॉवरची व्हॅल्यू दिलेली 500 आणि हीटरसाठी आहे 600 वॅट. त्यानंतर टाईम दिलेला आहे यासाठी आहे 30 मिनिट्स आणि
यासाठी आहे 20 मिनिट्स. ठीक आहे. आपल्याला विचारलं आहे की टी व्ही सेट किंवा हीटर या दोघांपैकी कुठे जास्त एनर्जी स्पेंड होणार आहे. एनर्जी आहे, पॉवर आहे, टाईम आहे. आपल्याकडे रिलेशन आहे पॉवर. पॉवर म्हणजे काय असतं? पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम असं आपण बोलतो, राईट. पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. यावरून मी असं लिहू शकते एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम, राईट. एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. यामध्ये पॉवर आपण वॅटमध्ये कन्सिडर करतो, टाईम आपण अवरमध्ये कन्सिडर करतो. इथे टाईम कशामध्ये दिलेला आहे? मिनिटमध्ये दिला आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल? मिनिटला अवरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 30 मिनिट्स म्हणजे किती? 30 अपॉन 60 आवर, बरोबर. बिकॉज 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट्स. त्यामुळे जर मला मिनिटला अवरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला 60ने डिवाइड करावं लागेल. सो 30 मिनिट्स म्हणजे काय? हाफ आवर, 1/2 आवर. अँड 20 मिनिट्स म्हणजे काय? 20 अपॉन 60 दॅट इज इक्वल टू 1/3 आवर. ठीक आहे. अवरमध्ये कन्वर्ट केलं. देअरफॉर इलेक्ट्रिकल एनर्जी यूज्ड इन फर्स्ट टी व्ही सेट. टी व्ही सेटसाठी पॉवर इंटू टाईम. पॉवर आहे 500 आणि टाईम आहे हाफ आवर. सो दॅट इज इक्वल टू 250. याचं युनिट काय असणार? दिस इज वॅट, दिस इज आवर. सो WH. ओके. त्यानंतर सेकंड हीटर. हीटरसाठी 600 पॉवर आणि टाईम आहे 1/3. दॅट इज इक्वल टू 200 वॅट आवर. ओके. 250 वॅट आवर इज ग्रेटर दॅन 200 वॅट आवर. ऑब्वियस आहे. याचा अर्थ काय? टी व्ही सेटमध्ये जास्त एनर्जी स्पेंड होणार आहे कम्पेअर टू हीटर. अँड देअरफॉर टी व्ही सेट विल स्पेंड मोर एनर्जी दॅन हीटर. ठीक आहे. इथे अगेन आपण हेच रिलेशन यूज केलेलं आहे. पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. त्याच्यावरून आपण ई इज इक्वल टू पी इंटू टी. पी इंटू टी टाईमला फक्त आपण अवरमध्ये कन्वर्ट केलं. त्यावरून बघितलं कुठली व्हॅल्यू जास्त येते. जी व्हॅल्यू जास्त तिथे जास्त एनर्जी स्पेंड होणार आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन डी. An electric iron of 1100 watt is operated for 2 hours daily. What will be the electrical consumption expenses for that in a month of April? The electric company charges ₹5 per unit of energy. D. काय सांगितलं आहे? इलेक्ट्रिक आयन आहे. त्यानंतर 1100 वॅट दिलेला आहे, म्हणजे पॉवरची व्हॅल्यू दिलेली आहे फॉर इलेक्ट्रिक आयन. पीची व्हॅल्यू दिलेली आहे 1100 वॅट. पॉवर रेटिंग इज ऑपरेटेड फॉर 2 hours डेली. प्रत्येक दिवशी किती तासासाठी वापरली गेली ती? 2 तासासाठी. सो टी इज इक्वल टू 2 hours. ठीक आहे. एक आयन आहे पी इक्वल टू 1100 वॅट आणि त्यानंतर ही आयन यूज केली एव्हरी डे फॉर 2 hours. व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्सेस? तर आपल्याला विचारलं आहे की इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्सेस काय असणार आहे फॉर दॅट इन अ मंथ ऑफ एप्रिल. सपोज तो मंथ एप्रिल होतं, तर एप्रिलमध्ये या आयनमुळे किती लाईट बिल येणार आहे? थोडक्यात असं आपल्याला विचार, किती इलेक्ट्रिक बिल येणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आणि त्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द इलेक्ट्रिक कंपनी चार्जेस ₹5 पर युनिट ऑफ एनर्जी. ओके. सिम्पल क्वेश्चन आहे. आयन दिलेले आहे, पॉवर दिलेला आहे, टाईम दिलेला आहे. त्यानंतर मंथ ऑफ एप्रिल दिलेला आहे, बरोबर. एप्रिल आहे म्हणजे डेज किती असणार आहे? डेज असणार आहे 30 days. इन अ मंथ ऑफ एप्रिल दॅट इज आयन is used for 2 hours daily for how many days? 30 days. ठीक आहे. नाव आपल्याला काय विचारलं की आपल्याला विचारलं इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्स फॉर द मंथ एप्रिल. इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्स म्हणजे थोडक्यात काय? किती एनर्जी तिथे लागलेली आहे, किती एनर्जी लागली आणि त्याच्या अकॉर्डिंग किती बिल आलेलं आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पॉवर दिलेला आहे, त्याच्यावरून आपण एनर्जी फाइंड करू शकतो. वी नो पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम, राईट. अँड देअरफॉर एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. अँड देअरफॉर एनर्जी किती असणार आहे? पॉवर आहे 1100. टाईम किती आहे? रोज यूज केलेलं आहे 2 hours. बट टाईम किती असणार आहे? 2 hours एव्हरी डे. आणि असे किती डेज आहेत? 30 days. सो 2 × 30. दिस इज टोटल टाईम, राईट.
प्रत्येक दिवसाचे 2 तासाचे 30 डेज, सो 30 डेज इंटू 2. सो ही व्हॅल्यू असणार आहे 22 इंटू 3 66 1 2 3 1 2 3. युनिट काय असणार आहे पॉवर वॅटमध्ये, टाईम अवरमध्ये. सो युनिट इज वॅट अवर. ही झाली एनर्जी. बट आपल्याला विचारलेलं आहे की यासाठी येणारं आपल्याला विचारलं आहे इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्स, म्हणजे आपल्याला इथे बिल किती येणार ते विचारलेलं आहे आणि त्यासाठी रेट दिलेला आहे. ऑल्सो रेट इज ₹5 पर युनिट ऑफ एनर्जी. एका युनिटसाठी ₹5 या हिशोबाने आपल्याला जर ही एनर्जी असेल याच्यासाठी किती बिल येणार ते फाइंड करायचं. बट त्यासाठी सगळ्यात आधी माहिती पाहिजे आपल्याला युनिट ऑफ एनर्जी म्हणजे काय. आपण क्लास 9 मध्ये असा अभ्यास केलेला आहे. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल कन्झम्पशनचा विचार करतो त्यावेळेस 1 युनिट ऑफ एनर्जी इज इक्वल टू 1 किलोवॅट आवर. ठीक आहे, म्हणजे 1 युनिट ऑफ एनर्जी म्हणजे 1 किलोवॅट आवर आपण कन्सिडर करतोय. ₹5 युनिट पर युनिट ऑफ एनर्जी म्हणजे ₹5 1 किलोवॅट आवर एवढी एनर्जी असेल त्यासाठी ₹5 लागले. मग बाकी ही जी अमाऊंट आहे याच्या हे जे कन्झम्पशन याच्यासाठी किती रुपीज लागणार ते आपल्याला फाइंड करायचे. 1 युनिट ऑफ एनर्जी म्हणजे 1 किलोवॅट आवर, त्यासाठी लागलेलं अमाऊंट आहे ₹5. हे आपल्याकडे आहे वॅट आवरमध्ये. आपल्याला आधी काय करावं लागेल वॅट आवरला किलोवॅट आवरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1000 वॅट आवर. राईट, सिम्पल आहे. किलो टू किलो आपण ज्यावेळेस 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम बोलतो, 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर बोलतो, त्याच पद्धतीने 1 किलोवॅट आवर म्हणजे 1000 वॅट आवर. तर आता याला मला जर किलोवॅट आवरमध्ये कन्वर्ट करायचं तर मला काय करावं लागेल 1000 याला डिवाइड करावं लागेल. सो दॅट इज इक्वल टू 66,000 डिवायडेड बाय 1000. दॅट इज इक्वल टू 66 किलोवॅट आवर. ठीक आहे, 66 किलोवॅट आवर एवढं एनर्जी कन्झम्पशन आहे. आपल्याला फाइंड करायचं आता त्यांना बिल किती येणार आहे थोडक्यात. So 1 unit of energy equal to 1 kilowatt hour, that is ₹5, that is for 1 kilowatt hour energy. Amount charged is ₹5 and this implies आता इथे किती एनर्जी आहे for 66 kilowatt hour. Amount charged किती असणार आहे 1 किलोवॅट आवरसाठी जर ₹5 लागत आहे तर 66 साठी किती लागणार आहे 66 इंटू 5 दॅट इज इक्वल टू 66 इंटू 5 330. अमाऊंट चार्ज इन रुपीज किंवा ₹330. सो दिस इज द आन्सर. समजलं. परत एकदा सांगते, इथे फक्त एक नवीन टर्म आलेले आहे. नवीनपणे आपण क्लास 9 मध्ये बघितलेलं आहे की युनिट ऑफ एनर्जी म्हणजे काय. आपण 1 युनिट ऑफ एनर्जी म्हणजे 1 किलोवॅट आवर एवढी एनर्जी कन्सिडर करतो. आपल्याला काय सांगितलं होतं की एक आयन आहे, त्यानंतर आयनचा पॉवर रेटिंग किंवा इथे वॅटेज दिलेला आहे 1100 वॅट. ती आयन एव्हरी डे 2 आवर्ससाठी यूज केली इन द मंथ ऑफ एप्रिलमध्ये 30 डेज असतात. मग रोज 2 तासासाठी यूज केली, अशा 30 डेजसाठी यूज केली, म्हणजे टोटल टाईम किती असणार आहे 30 इंटू 2. आपल्याला फाइंड करायची, आपल्याला सगळ्यात आधी फाइंड करावं लागणार एनर्जी इक्वल टू पॉवर इंटू टाईम. पॉवर दिलेला आहे, टाईम माहिती आहे आपल्याला, सो त्याच्यावर मला एनर्जी मिळाली मला वॅट आवरमध्ये. युनिट ऑफ एनर्जी पर युनिट ऑफ एनर्जी दिलेलं आहे. 1 युनिट ऑफ एनर्जी म्हणजे 1 किलोवॅट आवर आपण कन्सिडर करतो. म्हणजे सगळ्यात आधी काय केलं मी, हे वॅट आवर आहे याला किलोवॅट आवरमध्ये कन्वर्ट केलं. सो एका युनिटसाठी किंवा एका किलोवॅटसाठी जर ₹5 लागत आहे तर 66 किलोवॅटसाठी किती अमाऊंट लागणार आहे 66 इंटू 5 दॅट इज इक्वल टू ₹330.